महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. खोपोली शहरात घडलेल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज थेट खोपोलीत दाखल होत काळोखे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मंगेश काळोखे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसंच कुटुंबियांचं सांत्वन केलं. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल. सुडाचं राजकारण करणारी प्रवृत्ती ठेचून काढू. माझं पूर्ण लक्ष या केसकडे आहे. केस फास्ट ट्रॅकवर चालवली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही असे ठाम आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिलं. त्यांनी कुटुंबियांना धीर देत सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही दिली. उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे काळोखे कुटुंबीय आणि समर्थकांना दिलासा मिळाला असून दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते. दरम्यान या प्रकरणात रायगड पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केल्याचं प्राथमिक वृत्त हाती आलंय. तपास वेगानं सुरू असून लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल अशी माहिती पोलिसांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. आणि फासावर लागतो आणि त्याच्यासाठी जे जे काय करायचं ते सगळं करू आपण. आता त्या परिवाराला मी भेटून आलो. आता परिवार आपण आपल्या परिवारातले लोक आहे. तो देखील सगळ्यांसाठी काम करत होता. त्यामुळे याच्यामधून कोणीही बिलकुल सुटणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई होईल. फास्ट ट्रॅक लावू, स्पेशल पीपी देऊ आणि त्याला फासावर लटकवून त्याला मोकासारखी कारवाई त्या सगळ्यांवर करायला सांगितली. तेव्हा मी याच्या संपर्कात आणि परिवाराच्या संपर्कात राहील. तुम्ही सगळ्यांनी आता या परिवाराच्या मागं उभं राहायचं आपली जबाबदारी आहे सगळ्यांची. शेवटी अशा प्रकारचं म्हणजे लोकांनी ज्यांना विजयी केलं आणि हे तुम्हाला असं सुडाचं राजकारण हे पहिल्यांदा झालं इकडे परत होता का म्हणे. अशी वस्तू जी आहे ती खेचून काढली पाहिजे आणि पुन्हा असं होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.